नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये आधी ब्लॉग म्हणतो. तर मित्रांनो, आज बघा ब्लॉग चालू करतोय मी गावाकडून. मी आज आलेलो आहे गावाकडे. तर मित्रांनो, कशासाठी आलो आहे तर बघा, गावाकडे कार्यक्रम आहे, त्या खास कार्यक्रमासाठी आलो आहे. तर मित्रांनो, चला म्हणलं शेतात आलो आहे. हे बघा, हे माझ्या मित्राचं शेत आहे बघा. हे इकडं बघू शकता सगळं बघा. आणि बघा आबाळ बघा तिकडं कसलं आलं, भयंकर बघा आबाळ आले मित्रांनो. भारी वाटतंय मित्रांनो. आणि सिटीपेक्षा गावचा आनंद एक वेगळाच असतो मित्रांनो. हे कुणी अनुभवला आहे सांगा. जी कोण गावाकडून जर गावाकडून व्हिडिओ बघत असेल नक्की कमेंटमध्ये सांगा, गावचा आनंद कसा असतोय. खुलं वातावरण, खुला आनंद आणि एन्जॉय करायचं सगळ्या गोष्टी का नाही मित्रांनो. कोण गावाकडून व्हिडिओ बघतंय आणि आपापल्या गावाची पण नाव कमेंटमध्ये सांगा. बघा हे बघा, इकडं आलतो बघा. आणि यो असाच एरिया बघा गावाकडला. आणि मित्रांनो, तिकडं उतरलाय पाऊस. बघा कसलं काळं भांगर झालंय. आणि जाणार आहे पावसाळा सुरू मित्रांनो, एकदम खतरनाक. चला आता मित्रांनो, उद्या आम्ही जाणार आहे शूटिंगला. तर कुठं जाणार आहे शूटिंगला तर हे पण सांगतो. आम्ही जाणार आहेत सातारच्या पुढं शूटिंगला. तर एकदम खतरनाक शूटिंग आहे आमचं. एकदम भन्नाट एपिसोड येतं बघा, खतरनाक एपिसोड येणार आहे. तर नक्की वाढा बघा एपिसोडची बघा मित्रांनो. बघा इकडं जाण्यात काय अर्थ नाही. अरे तिथे ॲक्टर तिकडं चलतोय, कॉपीराईट यायचं बाबा त्याच्या मायला. एवढं कष्टाने व्हिडिओ बनवतोय पण आज आलो कॉपीराईट तर लय अवघड आहे मित्रांनो. बघा डग बी कसं झालं बघा, सव्वा भारी वाटतंय. आणि मित्रांनो, तुम्ही सांगा मी केस कापू का नको. तुमच्या लय कमेंट येतात की अरे अक्षय केस कापके. तुम्ही सांगा मी केस कापू का नको. बघा जर मला आता मी कुठला लुक करू ही पण सांगा तुम्ही मला कमेंटमध्ये. चला आता एकदम भारी वाटतंय गावाकडे आल्यावर, आनंद वाटतोय. आणि खुलं वातावरणला वाटतंय बघा. मस्त वाटतंय, फील वाटतंय एकदम खतरनाक उघड. गावाकडून कोण व्हिडिओ बघत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बघा गावाकडला एरिया, आबाळ वगैरे आलंय खतरनाक उगं. आणि तिकडं पाऊस चालू आहे बघा एकदम खतरनाक. एवढं भारी वाटतंय का नाही, एकदम मस्त वाटतंय वा. आणि अशी गावाकडली माणसं आपली. चला आणि बघा भारी वाटतंय एकदम मस्त. हा गार मित्रांनो, आभाळ सरकलं बघा इकडं. ती काळ आभाळ आहे का नाही मित्रांनो, आभाळ सरकलं इकडं बघा. हो का तिकडं पाऊस चालू झाला. आणि तिकडं कारखाना आहे. आणि त्या साईडला आपल्या स्टार आप्पा यांचं हॉटेल आहे. तिकडं जाणार आहे, त्याचा ब्लॉग स्पेशल टाकणार आहे बघा. आत्ता आनंद घेतोय मी निसर्गाचा. आणि काय म्हणते ना आपल्याला, जी तिकडं गाणं चालू आहे म्हणून मी मोठे बोलतोय. मी आनंद घेतोय निसर्गाचा आणि मजा वाटते, मनाला भारी वाटतंय बाबा. कुठंतरी आपल्याला रम्य बरे काय म्हणताय ना आपल्याला ते तुम्ही सांगा निसर्गाला. आणि काय आहे बघा मित्रांनो, बघा जागा तिकडं पण आभाळ उतरलंय बघा. तेव्हा तिकडं पण पाऊस चालू आहे. कसलं वातावरण झालंय पावसाचं भयंकर उगा. बघा भारी वाटतंय, तुम्ही सपोर्ट करताय. असंच कायमस्वरूपी सपोर्ट करत जावा. असे नवीन ब्लॉग मी एकदम मीर आहे बघा खतरनाक उगं. मस्त वाटतंय मित्रांनो, असं चांगलं वाटतंय सिटीत राहण्यापेक्षा आणि गावाकडं राहण्यापेक्षा. एकदम वेगळंच वातावरण असतंय बघा. खतरनाक आभाळ वा, भारी वाटतंय. झाडं बेडं यार वेगळीच म्हणजे
ऑक्सिजन फुल भेटतो बघा असं मोकळं गावाकडं आल्यावर. हा 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 मन रमून जातं. आता काय 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 गावाकडली पोरं तुम्ही म्हणता की यार गावाकडं काय गावाकडं काहीच नाही. गावाकडली खरी माझी असते मित्रांनो. 2010ला मी पहिलीत असेल त्या टायमिंगला एवढं आम्ही गावात फिरायचो. कुणाचं आंब चोर काय चोर सगळं चोरायचो आम्ही. आणि पोरं असे तिघा चौकाची टीम बनवायचो आम्ही. कोणाचे पपाया चोर आंब चोर द्राक्षाच्या बागा जा द्राक्ष खा असले धंदा करायचो आम्ही लहानपणी. पण आता सगळी गेली आपापल्या कामाने सगळी बाहेर गेली. कसं असतंय एकदा घरच्या जबाबदाऱ्या आपल्या हित पडल्या आपल्याला मित्र सोडून गाव सोडून लांब यावं लागतं कष्ट करण्यासाठी. बघा ती कष्ट टिकून करणं लय महत्त्वाचं आहे बघा. आणि कष्ट घेत असा निसर्गाचा आनंद घ्यायचा. भारी वाटतं मित्रांनो यार मस्त वाटतं. बघा वा काय भारी वाटतं याला का असं वाटतंय मित्रांनो. इथून जाऊच वाटत नाही की असं म्हणावं इथंच काहीतरी आपलं एखादा घरबीर बांधावं पटाकाना तो आणि 2-3 नारळाची झाडं पुढं गेडवेडाना असं मोकळं वातावरण. वा चला मित्रांनो बाकी काय नाही व्हिडिओला करतो एंड. पुढल्या व्हिडिओमध्ये भेटतो. तो नमस्कार टाटा जय हिंद जय भारत. लवकरच ताप्पाच्या हॉटेलवरती जातो त्याचा ब्लॉग येतोय दुसऱ्या दिवशी नक्की बघा. बाय.